नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। काल दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी नांदुरात गो सन्मान आवाहन अभियान ची अभूतपूर्व लाट। 26,772 स्वाक्षऱ्यांसह पंतप्रधानांना निवेदन। गोवंश संरक्षणासाठी देशभरात कठोर व एकसमान कायदे लागू करण्याच्या मागणीसाठी नांदुरा शहर व तालुक्यात राबविण्यात आलेले गो सन्मान आवाहन अभियान उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले। तब्बल 26,772 गोसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे निवेदन सोमवारी तहसीलदारांमार्फत सादर करण्यात आले। अभियानाची सुरुवात सकाळी 10 वाजता श्री महादेव गोरक्षण संस्थानच्या प्रांगणात धार्मिक वातावरणात झाली। येथे संत जंगली महाराज यांच्या रजत मुखवट्याच्या पालखीचे विधिवत पूजन संत महंतांच्या सान्निध्यात पार पडले। यावेळी माजी आमदार तथा महादेव गोरक्षण संस्थानचे अध्यक्ष राजेशभाऊ एकडे, नांदुरा नगराध्यक्षा सौ. मंगलाबाई सुधीरजी मुरेकर यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले। या प्रसंगी स्वामी रामभारती महाराज, चांगेफळ आश्रम, स्वामी वासुदेवानंद सरस्वती, सांदीपनी आश्रम, निमगाव यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच नगरसेवक सुधीर मुरेकर, नगरसेवक अनिल जांगळे, नगरसेवक रामसिंग ठाकूर, भाजपा नेते सुनील तांदळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री ब्रह्मानंद चौधरी, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सारिकाताई डागा, लताताई ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य, मंदिर विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह हजारो गोसेवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून धार्मिक झांकी, दिंडी व पालखी सोहळ्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात आली। घोषणांनी आणि भक्तिमय वातावरणाने नांदुरा शहर दुमदुमले। मोठ्या उत्साहात सहभागी झालेल्या नागरिकांनी गोसंरक्षणाचा संदेश दिला। शोभायात्रेनंतर सर्व गोसेवक नांदुरा तहसील कार्यालयात पोहोचले। तेथे गो सन्मान आवाहन अभियान च्या प्रतिनिधी मंडळाने तहसीलदारांना पंतप्रधानांच्या नावे निवेदन सुपूर्द केले। निवेदनात गोवंशाच्या सध्याच्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधत गोतस्करी, अवैध कत्तल आणि रस्त्यांवर भटकणाऱ्या गोवंशाची समस्या अत्यंत गंभीर झाल्याचे नमूद करण्यात आले। निवेदनातील प्रमुख मागण्या: संपूर्ण देशात एकसमान केंद्रीय गो सेवा कायदा लागू करणे, स्वतंत्र गो सेवा मंत्रालय स्थापन करणे, गोवंशाला राष्ट्रमाता दर्जा देणे, गोतस्करी व कत्तलीस गैरजामीनपात्र गुन्हा घोषित करून कठोर शिक्षा, गोआधारित अर्थव्यवस्थेला चालना देणे, प्रत्येक गावात नंदीशाळा व जिल्हास्तरावर आदर्श गोशाळा उभारणे, राष्ट्रीय महामार्गांवर गो ॲम्ब्युलन्स व ट्रॉमा सेंटर सुविधा, शिक्षणात गो विज्ञानाचा समावेश। या अभियानासाठी नांदुरा शहर व तालुक्यातील गोसेवकांनी गावागावांत जाऊन परिश्रम घेतले। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळाले आणि 26,772 स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या। निवेदनात गोवंश हा केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून कृषी, पर्यावरण व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे अधोरेखित करण्यात आले। गोआधारित नैसर्गिक शेतीमुळे आत्मनिर्भर भारत साकार होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला। दरम्यान पंतप्रधानांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन गोवंश संरक्षणासाठी ठोस निर्णय घ्यावेत, अशी ठाम मागणी अभियानाच्या वतीने करण्यात आली।